लावणीला खुश करून टाकलं पाटलाच्या वाड्याला खुश करून टाकलं बघ वाडा प्रसन्न दिसतो गेल्या 16 पिढ्याचे सार्थक झालं औसा तू नाचतच राहायचं आणि मी देत राहतो मला घरला जायचं आहे मी जाऊ आता हा मौसा कुठं जातेस लई उशीर झालाय बघा की रात किती झाली हवं एक सख्या नगऱ्या तुमच्या संग येते मी चला माझ्या सोबत नको मौसा लग्न झालं नाही कसं कुठं जातेस खाली शूटिंग चालली बरं आता मला जाऊ द्या अगं या माणसाला सोडू नका बघा तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही माझ्यावर विश्वास आहे की नाही आणि आता तुम्हाला लई झाली आहे बघा तुम्ही बी आता आराम करा आणि मला बी घरला जाऊ द्या परक्या माणसावर विश्वास ठेवला बरं झालं हा माणसा मी तुला पोचवून देतो तुम्हाला उभं सुद्धा राहता येत नाही तुम्ही कुठं सोडाले नाही मीच तुला पोचवून
किती पितायचा हा? कुठले पेतोय आपण लय बारा ठरल्या प्रमाणात चाललंय. माझं हे काय चाललंय? बसल्याला प्यायची होती आपल्याला पाजायची होती. तुम्ही पिलाच की मी नाही? वाट केल्याची हातात करतो का कुठं चाललं? नाही मला चढलं का अजिबात चढली नाही. नाही नाही तूच पिला अशी. अरे काय ठरलंय? काय करायचं? मोबाईलची लावून घे. हा? आता हे पाटील गेलं ते आतमंदीत बाबा येतेच कुणाच ठाऊक. मंडळ सोडायला येतो ते गेलं तिकडच. पाटील का जाऊ मी आपली? नाही तुम्ही थांबा ते जरा ये तसं पिलंय त्यामुळे परत आहे ना. आता आपल्याला बी पेल्याचं नाटक केलं पाहिजे. एवढं सगळं का कुठे शिकारीला निघाला काय? त्यापासून ती बंदूक माझ्या हातात. हा मावसा ही बंदूक आहे पण चहा पडते नाही म्हणत पाटील. काढतोच आहे. चल मावसा असं म्हणतात. चला भांग बरं. चला तुमच्या नादाला लय पिल्या. कोण आहे? शिवानगर. कोण? शिवानगर होय. सगळे हो सगळे पकडा जा. पाटील फसलाच तो आज. फसलाच नाही की काय मला धोका देऊन गावाबाहेर आणला. हौसा हौसा शिकणं काय तुमच्या मागं? आणखी बंदूक बंदूक हवी आहे तुम्हासनी? तुम्हीच तर दिलीत हवं माझ्या हातात. ये. हौसा काय केलं? शिवा, तू दिलेल्या पैशासाठी मी या गावात आले नव्हते. मी या गावात आले होते ते माझा सूड घ्यायला आणि माझ्याचा खून करून त्याचा सूड घेतला सुद्धा. विचारलं नाहीस का म्हणून? का खून केला तुझा? कारण तो अधिकार आणि हक्क माझाच होता. खरा वैरी तो माझाच होता. म्हणजे वैरी कोण आहेस तू? फार लवकर ओळख विचारताय माझी. माझी ओळख हवी आहे तुम्हाला? होय ऐकायचंय तुम्हाला? होय. खरी मी कोण आहे ते? मग ऐका. मी आहे शांता, गिरीजा मांगडीची पोर शांता. हो मी शांता. तुम्हाला माहिती नसेल पण या नीच कुत्र्याने, या पाटलाने माझ्या आयुष्याची राख रांगोळी करून टाकली हो. आणि याच्यामुळे पायात घुंगरू बांधून तमासगीर होण्याची वेळ आली माझ्यावर. माझ्या आयुष्याचा इतिहास फार मोठा आहे पण आज ती वेळ आली की तो मला तुम्हाला सांगावाच लागेल. एका काळ्या कुट्ट अंधारात हाच पाटील माझ्या घरात आला आणि गिरीजा दार उघड, गिरीजा दार उघड म्हणून ओरडू लागला. घाबरून माझ्या आईने दरवाजा उघडला. पाहते तर काय, दारात हा नीच पाटील याने माझ्या आईवरती बंदूक रोखली आणि मला उचलून घेतली. माझी आई आरडाओरडा करेल म्हणून आईला
आईला आतमध्ये कोंडून घातली आणि बाहेरून कडी लावून हा नीच पाटील मला घेऊन गावाबाहेर आणि त्या माझ्या कोवळ्या वयात त्या नीच पाटलाने माझ्यावर आपली वासना तृप्त केली. बोल का बोल बोल होता. इतके दिवस मला का सांगितलं नाहीस तू? कारण मला याचा बदला घ्यायचा होता. शिवा, जर मी तुला सांगितलं असतं तर तू मला याचा खून करून दिला नसतास आणि माझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळाली नसती. त्या दिवशी दिवसभर मी लपून राहिले. घरी परत आले. माझी आई गावभर आरडाओरडा करत होती. माझ्या पोरीला पळवून नेली, माझ्या पोरीला पळवून नेली. सावळी पर्यंत गेली पण तिचं ऐकायला कोणी सुद्धा नव्हतं. मी तशीच तुळशी कट्ट्यावर बसून माझ्या आईच्या डोळ्यातले अश्रू पाहत होते. त्याच दिवशी निश्चय केला, ज्या दिवशी या नीच पाटलाचा खून करीन, बदला घेईन, त्याच दिवशी मी या तुळशीला पुन्हा पाणी घालीन. तशीच उठले आणि गावाबाहेर पडले. पायात घुंगरू बांधून तमासगिरीड झाले आणि या गावात आले. आज माझा सूड पूर्ण झाला. आज माझ्या आईच्या आत्म्याला देखील शांती मिळाली असेल. हा अधिकार माझाच होता. माझं काम संपलं. येते मी आता. माझे घुंगरू मला जिथे घेऊन जातील तिथं. नाही शांता, मुलाचे काम संपले. आता फक्त बोललाय तो आपला संसार. म्हणजे माझ्याबद्दल एवढं सगळं करूनही शिवा तू माझ्याशी लग्न करायला तयार आहे? होय होय, तुझ्याशीच मी लग्न करणार. खरं शिवा?